सुप्रभात निर्मळच्या जत्रेमध्ये जाणारे म्हणजे मित्रांनो, काका बॅग सोबत कचऱ्याचा डब्बा पण विकतात वाटतं. बायकोला मनवण्यासाठी काय काय करायला लागतं. तर जत्रेत आलो आपण. निर्मळची एकदम जुनी जत्रा. मैत्रिणीचा मेकअप बघून बाबू घाबरला. हे इकडचं जुनं चर्च आणि ह्या चर्चच्या खाली ह्या काकी असतात. फक्त लाईटच दिसते, काकी तर अजिबात दिसत नाही. निरंजन भेटला आणि गेला. जत्रेत विकायला आली काय गाडी, काय काय विकतील काय भरोसा नाही. काकीचा नवरा नाराज. तू सबस्क्रायबर वाटतं माझी. वाकडं नजरेने बघत होते. मला वाटलं भाव बोलतो आपल्याकडे पैशाची काही कमी नाही. फक्त त्या चर्चच्या इथे जे काकी होते ना, तिच्यासोबत माझी सेटिंग लावून दे, त्या लाईटवाल्या. औरत का चक्कर. हा बघा ही काकी. जत्रा संपल्यावर सेटिंग लावून देतो. सेल नक्की 10 रुपयाला भेटते का 18 रुपयाला भेटते. आणि इकडे एक सेल दिसत नाही मला. खूप जुनी अशी जत्रा आणि हे मंदिर. आतमध्ये जाण्याच्या आधी चप्पलची भीती जास्त असते. काका बुटं घालेपर्यंत लगेच दर्शन करून आलो आपण. ज्या देवामुळे जत्रा आहे त्या देवा पाया पडायला खूप कमी झालो. हार फूल नारळवाले सगळे आरामात बसले. नवस पास झाला वाटतं काकीचा. पण असं हे सुंदर वाटतं. नंतर आपला भाऊ परत सूरज भेटला. तू काय पण कर, पण ही माझ्या नशिबातून गेली नाही पाहिजे. उद्या पार्ट 2.